मदत आता हे 41 बिल्डिंग पडल्या, गोळच लावलेलं ना, कुठे गेले ते सगळे? तीच परिस्थिती यांची होणार. जॉईंट मीटिंग ठेवा, रेव्हेन्यू प्रांत आणि तहसीलदारांची बोला, मी पण बोलतो त्यांच्याशी. आपलं युडी मधले जे अधिकारी असतील ते जॉईंट मीटिंग ठेवा, ह्यांच्यातली लोक पाठवा. आम्ही येतो त्याच्यामध्ये. सेल्फ डेव्हलपमेंट ह्या दृष्टिकोनाने काय मदत करता येईल महापालिकेत, त्या हिशोबाने मला रिपोर्ट बनवतो. एक मिनिट युडीची माहिती आणि रेव्हेन्यू जॉईंट तुमची एक मीटिंग ठेवा. त्याच्यामध्ये ह्यांच्यातले 4 लोक जे मेंबर्स असतील सोसायटी मधले, ह्याच्यातले 4 लोक, मी स्वतः आहे. ह्याच्यामध्ये जर सेल्फ डेव्हलपमेंटला जायचं असेल या लोकांना, फायनान्स कुठून आणायचं, पैसे कुठून आणायचे ते मी बघेन. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जायचं. एक मिनिट तुम्हाला अडचण कसली येणार, तर पैशाची अडचण आहे, ते कसे उभे करायचे ते मी बघेन. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये जर ह्यांना जायचं असेल, कुठलाही बिल्डर काहीच नाही. लक्षात आलं तुला? तुमचं युडी मधून माहिती घ्या. रेल्वे समोर आहे, किती हाईटला लोक जाऊ शकतील. समजलं मी काय बोलतोय? तुमचं आणि रेव्हेन्यूचं जॉईंट मीटिंग घ्या, त्याच्यामध्ये आम्ही लोक येतील, आमचे नगरसेवक येतील. सेल्फ डेव्हलपमेंटच्या हिशोबाने ह्याला जर करायचं असेल तर काय महापालिका मदत करेल. नसेल पॉलिसी बनवा. तुमच्याकडे युडीमध्ये जो अधिकार आहे, प्रशासकच बसलाय ना, कोणाचं ऑब्जेक्शन नाही, बसवा त्या पॉलिसीमध्ये. जेवढे धोका इमारत पडले असतील, गेल्या महापालिकेकडून पण हाऊसिंगला एक पत्र जाऊन द्या. माडामध्ये बरेचसे फ्लॅट खाली आहे, टेम्पररी लोकांना राहण्याच्या हिशोबाने काही महिने देण्याच्या हिशोबाने महापालिका, मी कमिशनर साहेबांची पण बोलतो, महापालिकेचं एक पत्र जाऊन द्या. माझं एक पत्र बनवून घ्या. असे तुम्ही बनवून घ्या, सोसायटीचं नाव आणि असं ते माझं एक पत्र बनवून घ्या, पप्पांचं एक पत्र बनवून घ्या. महापालिकेचं पण एक पत्र जाऊन द्या. माडामध्ये